आणि आता जाऊया आंगणेवाडीच्या जत्रेला, कारण आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी अलोट गर्दी पाहायला मिळते। भराडी देवीच्या यात्रेसाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। कोकणचे प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेला भाविकांच्या अलोट गर्दीत प्रारंभ झालाय। पहाटे 3 वाजल्यापासून देवीच्या दर्शनाला आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। यंदाही आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांसाठी तब्बल 9 दर्शन रांगा खुल्या करण्यात आलेल्या आहेत। आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी उपस्थित असतात। राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत पोहोचतात। त्याचबरोबर नेते मंडळी, सेलिब्रिटी सुद्धा या आंगणेवाडीच्या जत्रेला पोहोचत असतात। आंगणेवाडीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे पहिल्यापासूनच या जत्रेची पूर्वतयारी जोरदार सुरू होती। त्याचबरोबर भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळावं यासाठीही नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर निलेश राणे असो, नितेश राणे असो, हे सातत्याने या पूर्वतयारीचा आढावा घेताना दिसत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिघही या भराडी देवीच्या जत्रेला दर्शनाला येतील असं त्यांनी वक्तव्य केलं होतं नितेश राणे यांनी। आणि त्याचबरोबर नेते मंडळींची मांदियाळी इथे दिसेलच। मात्र आज भराडी देवीच्या जत्रोत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी अलोट गर्दी पाहायला मिळते। भराडी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक येतात आणि त्याचबरोबर मनोभावे या देवीची पूजा अर्चा करताना दिसतात। त्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी नगरी सजली असून ग्रामस्थ, मंडळी आणि प्रशासनानं चोख नियोजन केलंय। यात्रेच्या पार्श्वभूमीवर महिनाभर आंगणे कुटुंबीय तयारीच्या कामात व्यस्त असतानाही पाहायला मिळालेलं होतं। ठाणे आणि संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे भराडी मातेच्या दर्शनाला आंगणी कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, संपूर्ण यंत्रणा ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवस रात्र काम करत असतात आणि सर्व आंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व सहयोगी हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये भराडी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात।